Hello all, here's the glimpse of my recent Konkan tour. As you can see, this is my hotel in the Malvan. आणि ही मी आणि सकाळी हॉटेलमध्ये फ्रेश होऊन आम्ही निघालो ते मालवण बीचकडे. आणि हा पहा सिंधुदुर्ग फोर्ट. सो थोडंसं प्लॅनिंग करून आम्ही डिसाईड केलं आधी फिरून येऊयात किल्ला. 100 रुपयाचं तिकीट घेऊन आम्ही फिरायला गेलो तो हा सुंदर असा सिंधुदुर्ग फोर्ट. वाव, किल्ला फिरायला जवळपास आम्हाला 2 ते 2.5 तास लागले. आणि त्यानंतर मी थोडीशी रिलॅक्स होऊन आम्ही सकाळीच बुक केलेल्या ते म्हणजे वॉटर स्पोर्ट्स आणि वॉटर ॲक्टिव्हिटीज. सो त्या जवळपास आम्हाला पडल्या 1500 रुपयात. ही जेटस्की राईड जे खूपच थ्रिलिंग होतं आणि मला खूपच मजा आली. पण मला स्वतःला चालवायला दिलं असतं तर अजून मजा आली असते. आणि हे मी हवेत उडताना याला म्हणतात पॅरासेलिंग. आणि हे मी केलं स्कुबा डायव्हिंग फर्स्ट टाईम. असं वाटत होतं मासे त्यांनी भाड्याने ठेवले आहेत. जेव्हा मी जायची तेव्हा ते मासे तिथे यायचे. आणि संध्याकाळी आम्ही फिरलो ते रॉक गार्डन मालवणमधलंच. 10 रुपये फीस आहे तिथे जायला. आणि त्यानंतर संध्याकाळी आराम करून आम्ही निघालो जवळच्याच बीचला, तो म्हणजे देवबाग बीच. आणि हा बीच अत्यंत सुंदर शांत. तिथे मिळाली आम्हाला सकाळी सकाळी गरमागरम मोदक. देवबाग बीच फिरून आल्यानंतर आम्ही पकडली बस. ती होती देवगडकडे. आणि हा देवगड फोर्ट जिथून एकदम सुंदर असा समुद्रकिनारा दिसतो, ह्युमन टच न झालेला सुंदर. आणि देवगडचं आकर्षण म्हणजे हे विंडमिल गार्डन. अजिबात स्किप करू नका. इथे या विंडमिल गार्डनला खूप साऱ्या सहली आलेल्या होत्या, त्यामुळे छोट्या छोट्या पिल्ल्यांची खूपच गर्दी होती. त्यामुळे आम्ही तिथून पटकन निघालो. आणि त्यानंतर दुसरं आकर्षण देवगडवरचं ते म्हणजे कुणकेश्वर बीच आणि कुणकेश्वर मंदिर. लुक ॲट दॅट व्ह्यू. माझ्या कोकण ट्रिपमधला हा सर्वात सुंदर नजारा होता. तिथे जवळपास मी 2 तास विरंगुळा केला. आणि त्याचबरोबर त्याच रोडला एवढं सुंदर सिनिक व्ह्यू आहे जे तुम्ही बाईक राईडनी एन्जॉय करायलाच हवं. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो ते म्हणजे गणपतीपुळेकडे. आणि हे गणपतीपुळे मंदिर आणि हा एकदम हॅपनिंग गणपतीपुळेचा बीच. थोडंफार कोकणी मेवा घेऊन आम्ही परत संध्याकाळी निघालो ते पुण्याकडे. बाय बाय कोकण. अंटिल नेक्स्ट टाइम. ऑफकोर्स परत मी येणारच आहे.